सोलापूरच्या बार्शी तालुक्यातही पावसानं हजेरी लावली आहे। तडवळे ग्रामस्थांचा संसार उघड्यावर आलाय। तडवळे ग्रामस्थांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे। गहू, ज्वारी, मका ही पोती भिजलेली आहे। यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। तडवळे ग्रामस्थांच्या व्यथा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी जाणून घेतल्या। पाहुयात त्या ठिकाणची परिस्थिती। मागच्या 7 ते 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 171.1 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे वैराग परिसरामधील तडवळे गावामध्ये। आपण बघू शकता या ठिकाणी चिखलाचं पूर्णतः साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर तडवळे गावामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो मे महिन्यामध्ये या ठिकाणी पडला आणि आपण बघताय की मी ज्या परिसरामध्ये उभा आहे त्या ठिकाणी साधारणतः 3 फुटापर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी आलेलं होतं। आपण राऊत कुटुंबियांच्या घरामध्ये आहोत। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर त्यांनी वर्षभर राबून कमवलेलं जे धान्य आहे त्या धान्यामध्ये पाणी गेल्यानं अक्षरशः वर्षभराची मेहनत जी आहे ती पाण्यामध्ये गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बर पाणीच काढत बसला मला जी इकडं तिकडं करीत रात्र सगळी अशी नशी उजळली। हे चहा बी दुसरे द्यायला